पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सायकल, बुलेटवरून येण्याची नौटंकी बंद करून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावं. सरकारने आपला नाकर्तेपणा मान्य करून राजीनामे द्यावेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांचा सरकारवर हल्लाबोल. डिझेल टंचाई विरोधात शेतकरी अडचणीत, उद्धव ठाकरेंची शिवसेना उतरली रस्त्यावर. राज्यासह देशभरात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. खरीप हंगाम तोंडावर असताना मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे सर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी अडचणीत पडले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुलेट, सायकल आणि इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करण्याची नौटंकी करत आहेत. ती आधी बंद करावी आणि शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावं. अन्यथा आपला नाकर्तेपणा मान्य करून राजीनामे द्यावेत, असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध करण्यात आलाय. शेतकऱ्यांना ताबडतोब डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा केंद्र आणि राज्य सरकार विरोधात शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मागील काही दिवसापासून पेट्रोल डिझेल दरवाढ करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने शेतकरी जो आता ऐन हंगामाच्या तोंडावर त्या ठिकाणी सगळी कामं डिझेलवर त्याची चालतात, त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल आणण्यासाठी जातात, त्या शेतकऱ्यांना नाकारलं जातं. डिझेल मिळत नाहीये. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. खरं म्हणजे शासनाने एकीकडे फार्स केलाय. मुख्यमंत्री आणि मंत्री एकीकडे कोणी बुलेटवर येतं, कोणी ईव्ही कारमध्ये येतंय, कोणी सायकलवर येतंय. ही सगळी नौटंकी बंद करा आणि शेतकऱ्यांना आधी डिझेल उपलब्ध करून द्या, कारण सगळी शेतीची कामं ही खोळंबलेली आहेत. शासनाने जर त्यांच्याकडून होत नसेल तर हे नाकर्त्या सरकारने आपलं नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे आणि सरळ सरळ राजीनामे दिले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. मोठ्या शहरांमध्ये नसेल, परंतु बुलढाणा, वाशिम सारख्या लहान शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात 12-12 तास रांगाच्या रांगा डिझेल पेट्रोलसाठी लागलेल्या आहेत. हे सगळं जे चित्र आहे ते भयंकर आहे आणि याच्या पुढेही संकट मोठं आहे. शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा आणि शेतकऱ्याला त्याला ज्या ठिकाणी जिथे डिझेल लागत असेल त्याला ते उपलब्ध करून द्या त्याच्या शेतीच्या कामासाठी. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे.